सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अर्थात DPDC निधी मंजूर करावा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, तसंच संजय गांधी निराधार योजनेतील कागदपत्रांच्या जाचक शिथिल कराव्यात या 3 प्रमुख मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी नूतन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव S. कार्तिकेयन यांची ग्रामस्थांसह भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलं। यापूर्वीही पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून या कामांना मंजुरी देण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती, मात्र अद्यापही संबंधित कामांना मंजुरी आणि निधी मिळालेला नसल्यानं ही बाब गंभीर असल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात नमूद केलं आहे। लोकहिताची कामं जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला। निधी मंजूर करा, मंजूर करा, मंजूर करा। DPDCची निधी मंजूर करा, मंजूर करा, मंजूर करा। DPDCची निधी थांबवणाऱ्या लोकांचा धिक्कार असो, DPDCची निधी थांबवणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, DPDCची निधी थांबवणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, शेतकऱ्यांची DPDC थांबवणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, गावकऱ्यांची DPDC थांबवणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। लढेंगे या मरेंगे, लढेंगे, लढेंगे, लढेंगे या मरेंगे, लढेंगे। मी सांगितलेलं मला आठवत असेल की पहिली विकेट 2 महिन्यात कलेक्टरची झाली आणि तसं साबित झालं, तसं सिद्ध झालं। आज नवीन कलेक्टरनी चार्ज घेतला, तर जुन्या कलेक्टरनी स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली, कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय। हातभार झालेत अधिकारी। खरं तर मला अधिकाऱ्यांचं वाईट वाटतंय की एवढं संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात। आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही, ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत, आणि ह्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते आहे। अनेक दिवसापासून DPDC, खासदारांची DPDC निधी प्रलंबित आहे। ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा DPDCची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही। प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलं आहे काँग्रेससाठी, त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे। कुठे DPची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची। प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होतात। मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर, कारण का इथे MVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे। काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है। मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे। आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते आहे, 15 दिवसात आमच्या DPDCची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देणार। आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत, जोपर्यंत यांची DPDCची निधी मंजूर होत नाही तोपर्यंत। आता काँग्रेसकडून असं सांगितलं जातंय, म्हणजे की तुम्हाला विनंती केली आहे की शहराध्यक्ष पदाचं जी धुरा आहे ती तुम्ही, मी त्याच्यावर माझा विषय आजचा हा आहे। तुम्ही आता कलेक्टरनी बदली करून घेतली असं बघतोय, म्हणजे तुम्हाला मी 2 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला विकेट जाताना दिसेल कधी इलेक्शनच्या वेळेस, कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदच्या वेळेस, आणि तसंच झालंय। मी जसं म्हणाली, हे कष्ट करून इथपर्यंत येतात ऑफिसर, हे
प्रत्येक ऑफिसर हा ह्या प्रेशरखाली बळी पडतो असा नाही आहे. आजकालचे ऑफिसर खूप कॉन्शियन्शियस झालेत आणि कष्ट करून इथपर्यंत आले. ते खरंच देशासाठी, तालुक्यासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी काहीतरी करू इच्छिते. जेव्हा त्यांच्यावर एवढं मोठं प्रेशर येतं आणि मी नाव घेऊ इच्छित नाही, पण माझं आणि त्यांचं अनेकदा संभाषण होतं. म्हणजे मॅम मैं क्या कर सकता, असं जर त्यांना त्यांच्याकडून वक्तव्य येत असेल तर 100% त्यांनी स्वतःहून अजून किती प्रेशर, किती बळी. आणि शेवटी ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथे येता, जर जाणून बुजून प्रेशरमुळे तुम्हाला त्या संविधानाच्या विरोधात जाणं लागत असेल तर तुमचा जो आतमधला आवाज आहे तो किती तुम्हाला छळत असेल की कशासाठी आलात आणि काय करताय. कोणाचा दबाव आहे नेमका? मी जाहीरपणे बोलते आहे, प्रस्थापितांचा आहे, BJPचा आहे, वरपासून खालपर्यंत आहे, पालकमंत्र्यांचा दबाव आहे, इथे जेवढे सत्ताधारी आहेत त्या सगळ्यांचा दबाव आहे की काँग्रेसच्या खासदारांची कामं करू नका. पण जेव्हा तुम्ही आमची कामं थांबवता तेव्हा आमचं काम थांबवत नाही. ती तुमच्यासाठी तुमची कामं असतील, कारण का प्रत्येक कामातून तुम्ही काय कट घेता हे आम्हाला माहिती आहे. पण ही गावकऱ्यांची कामं आहे जे थांबवण्याचं तुम्ही पाप करत. ताई, खरं तर पुरामुळे जे ग्रस्त शेतकरी आहेत त्यांची कामं अजून ते झालेली पण नाही. सगळे मोहोळचे जे आहेत, पापरी, येवती, खंडाळी आणि काही मंगळवेढाचे पण शेतकरी इथे आले. त्यांचे पंचनामे देखील झाले नाही आहेत. त्यांना असं सांगण्यात आले की एकदा तुम्हाला जर विमा मिळाला असेल, अतिवृष्टीची मदत मिळाली असेल तर त्या पिकासाठी तुम्हाला परत एकदा मिळणार नाही आहे. असा पण अन्याय करतायत. मागच्या वेळेस आपण ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केलेली आणि कर्ज माफ करा, पण ते केलं नाही आहे. उलट काहीतरी तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांना समाधान करण्याचा अपयशी ठरतंय हे सगळं. काही शिखर पहार जे आहेत सोलापुरात मोठ्या प्रमाणात सामाजिक शेतकरी- उपक्रम होत आहेत. काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज कुठेतरी माघार घेण्याची चर्चा सुरू आहे. आपल्याला काही या संदर्भात माहिती आहे का? हायकमांडच्या लेव्हलला आणि पक्षश्रेष्ठींकडे ही चर्चा चालू आहे. एकीकडे सरकार असं सांगतात, मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, मात्र 13 तास लोड शेडिंग ग्रामीण आज तुम्ही भागामध्ये लोड सुरू आहे. शेडिंग बघा, रात्री 13 तास पण दिवसा पण. आता गरमीचे दिवस असतात, गुरांना पिकाला पाणी लागतं आणि एवढं लोड शेडिंग महाराष्ट्रात चालू आहे. देशभरात फक्त महाराष्ट्रात लोड शेडिंग चालू आहे आणि हे येणाऱ्या दिवसात अजून वाईट होणार आहे असं मला वाटतं. LPGवर कोणी बोलायला तयार नाही आहे, तेलावर कोणी बोलत आहे. सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडल्यात आणि लोक बेरोजगार झाले आहेत आणि लोड शेडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी होते आणि सरकार हात वर केले. खरं तर वीज बिल माफ करायला पाहिजे होतं, कर्ज माफ करायला पाहिजे होतं, पण ते काही केलं नाही. उलट दुष्काळात 13वा महिना हा शेतकऱ्यांवर, दोन्ही करून शेतकऱ्यांचं मरण. तरी जगामध्ये इराण आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये खरं तर भारताची भूमिका महत्त्वाची, कारण भारताला मोठा फटका बसतोय. पण ट्रम्प यांनी जे ट्विट केलं त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर आम्ही युद्धबंदी ट्रम्प करतोय. बोले तसे मोदीजी डोले असं दिसतंय आपल्याला. कारण का ऑपरेशन सिंधूर सीज फायर त्यांनी अनाऊन्स केलं, टॅरिफ वाढवलेत. उद्या हे माझे शेतकरी पिकवत आहेत, तोच पीक जर अमेरिकेवरून येणार असेल तर ह्यांचं कोण बघणार? त्यावर स्पष्टता नाही आहे. जर त्यांनी डील केले अमेरिकेसोबत त्यावर स्पष्टता नाही आहे. आणि आज LPGचं शॉर्टेज आहे सगळीकडे. LPGच्या सिलेंडरच्या गॅसच्या